आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम थेट या ठिकाणी गॅस टंचाईवर झालेला आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडर गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी राज्य सरकारने बंद केले। त्यानंतर जळगाव शहरासह आता ग्रामीण भागात देखील या गॅस टंचाईचा मोठा फटका व्यावसायिकांना जाणवताना दिसतोय आहे। आपण जळगावच्या या नशिराबाद गावातील बस स्थानक येथील एका व्यावसायिकाच्या या नाश्त्याच्या दुकानावर आहे। नेहमी ते या ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या माध्यमातून नशिराबाद परिसरांना उत्कृष्ट असा नाश्ता या ठिकाणी बनवून देत असते। मात्र आता गॅस टंचाईमुळे त्यांना या ठिकाणी स्वतः या मातीच्या भट्टीवर या ठिकाणी लाकडांच्या साहाय्याने या ठिकाणी नाश्ता तयार करताना ते या ठिकाणी दिसत आहेत। एकीकडे जर विचार केला तर राज्य सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडरचा या ठिकाणी तुटवडा निर्माण होत असल्यामुळे या ठिकाणी बंद केलं। मात्र व्यावसायिक नेमके आता छोटे मोठे हात उद्योग असणारे व्यावसायिक नेमके कशा पद्धतीने या ठिकाणी जीवन जगतायत हे आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसतंय। या छोट्या भट्टीवरती लाकडाच्या साहाय्याने गरम नाश्ता तयार करून देताना हा व्यावसायिक आपल्याला दिसतो आहे। गेल्या अनेक वर्षापासूनचा हा व्यवसाय सुरू आहे। दादा काय सांगसाल, एकीकडे आखाती देशात हे युद्ध सुरू आहे आणि गॅस टंचाईची झड, आता तुम्ही थेट या ठिकाणी चुलीवरती म्हणजे मातीच्या भट्टीवरती या ठिकाणी नाश्ता तयार करताय, काय प्रतिक्रिया? गॅस टंचाईमुळे आम्हाला विविध अशा समस्यांना सामोरे जावं लागतं व आता गॅस मिळत नसल्यामुळे आम्हाला भट्टीवरती उदरनिर्वाह करावा लागतो। दादा काय सांगाल, लाकडाची भट्टी आहे, काही यात भावची तफावत केलेली का तुम्ही? हो, भावाची तफावत केलेली आहे। आधी 12 रुपयाला वडापाव विकला जात होता, आता 15 रुपयाला वडापाव केलेला आहे। लाकडांमध्ये काही भाव वाढ झाली का? हो, लाकडांमध्ये आधी जे 10 ते 12 रुपये किलो भेटत होता तो आता 15 ते 17 रुपये किलोला लाकूड मिळतो। दादा तेलाचं कसं प्रमाण वाढलंय का काही? हो, तेलाचं पण प्रमाण वाढलंय, कारण गॅसवरती तेल कमी लागतं आणि चुलीवरती जास्त लागतं, कारण चूल सतत पेटवले असतं। दादा नेमका आता व्यावसायिक आहेत तुम्ही, छोटे व्यावसायिक आहेत, मात्र ग्राहक जोपर्यंत या ठिकाणी वडे तरतात तोपर्यंत या ठिकाणी ग्राहक थांबतात का? आणि या जी भट्टी लावलेली त्याच्यापासून कुठेतरी तुम्हाला त्रास होतोय का? काय नेमका परिणाम? हो, नक्कीच, कारण ग्राहक थांबत नाही, कारण ग्राहकाजवळ इतकं वेळ नसतो आणि भट्टी मार्फत निघालेलं धूळ ते सतत पेटवून ठेवावं लागतं ना, त्यामुळे सतत धूर निघत असतो। काय मागणी असणार काय? आम्हाला शासनाने लवकरात लवकर जितकं होईल तितकं गॅस अवेलेबल करून द्यावा। तर या होत्या या व्यावसायिकाच्या प्रतिक्रिया की ज्या पद्धतीने आपण बघतोय तर 12 रुपयाचा हा व्यावसायिक गॅस आधी वडापाव विकत होता, मात्र आता गॅस टंचाईमुळे त्याला या ठिकाणी लाकडाची भट्टी पेटवावी लागली आणि लाकडाच्या भट्टीच्या माध्यमातून तो आता नाश्ता या ठिकाणी देतो। मात्र भाव देखील त्याने 3 रुपयांनी या ठिकाणी वाढ केलेली आहे। दुसरी गोष्ट की त्याला लागणारा या ठिकाणी लागणारं तेल आणि लाकडं याचमुळे त्याचा दर देखील या ठिकाणी वाढला आहे। मात्र त्याच्यामुळे त्या व्यावसायिकाला या ठिकाणी या धुरीमुळे देखील त्रास होतोय। मात्र तरी देखील हा व्यावसायिक भर उन्हामध्ये शेगडी पेटवून या लाकडाची भट्टी पेटवून या ठिकाणी नाश्ता तयार करताना दिसून येत आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।